बाबा कॅमेरा फोटो घ्या रे. नाही तू मग बरं वाटतं. हा हा त्याला गोड लागला का? पाणी बाहेर गोड त्याला पाणी बाहेर येईल. हा फोटो काढतोय. हॅलो नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आज तारीख आहे 9 सप्टेंबर. तर गणपतीचा उत्सव सुरू आहे. तर सगळेजण आता गावाला आलेले आहेत. तर मित्रांनो आज आमच्या गावामध्ये आहे ते एक चहा पाण्याचा कार्यक्रम आहे. चहा पाण्याचा कार्यक्रम म्हणजेच काय, मुलगी पाहण्याचा. म्हणजे एक लग्न ठरवलं जातं. तर त्या अगोदर मुलगा आहे तो मुलगीच्या घरी जातो आणि सर्व बोलणी केली जाते. तर तो चहा पाण्याचा कार्यक्रम आहे. एकूण आमच्या गावातील दोन मुलगे आहेत आणि बाजूला गाव आहे चिंचगड, त्या गावातील मुली आहेत. तर तिथे जाणार आहोत चहा पाण्याच्या कार्यक्रमाला. तर आत्ता वाजलेत जवळजवळ 11:15. इथून आम्ही 11 वाजता निघू. तर कशाप्रकारे आमच्याकडे चहा पाण्याचा कार्यक्रम केला जातो ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर कुलदीप महाडिक आणि आकाश वैराग असे दोघेजण आमच्या गावातील मुलगे आहेत, आमचे मित्र आहेत. तर त्यांचा म्हणजे चहा पाण्याचा कार्यक्रम आहे. तर चला बघूया. तर बघा सगळेजण निघालेले आहेत. अरे बाबा
की हा चहा पाण्याचा कार्यक्रम आहे, पसंतीचा कार्यक्रम आहे. त्यांची मुलगी जयश्री आणि त्याचप्रमाणे आपले शेवराचे माळी. तर मला सुद्धा असं विचारायचं आहे की प्रथम तुम्ही तुमची ओळख केली, आपले शेवराचे जे होणारे यजमानी आहेत, तुमचे सोयरे आहेत, त्यांनी सुद्धा त्यांची माहिती द्यावी, नाव, त्यांच्या मुलाचं नाव. त्याच्यानंतर मग आपण मुलामुलीचं एकत्र त्यांची चौकशी करू, विचारपूस करू. नमस्कार मंडळी. आमचा भाऊ मोठा भाऊ आहे, त्याला 2 मुलगी, सुंदी आणि 2 मुली. तर त्यापैकी लास्ट नंबर सुंदी लागतात. त्या पाण्याच्या कार्यक्रमासाठी आम्ही सगळे ग्रामस्थ उपस्थित आलो. त्याच्यापूर्वी आपण या ठिकाणी येऊन गेलो, पण तो घरगुती काही नाही, एकेकाला कल्पना देण्यासाठी या ठिकाणी आलो होतो. चर्चा वगैरे केली होती, पण त्या पाणी घालून नव्हतं, त्यासाठी या ठिकाणी आलो आहोत. त्या ठिकाणी सर्व नातेवाईक मंडळीच मोठी झालेली आहे आणि ग्रामस्थ आम्ही आलो आहोत. तर त्यांच्या स्थापाने त्या कार्यक्रमामध्ये आणि काही मुलामुलींना जर विचारायचं असेल तर तुम्ही ग्रामस्थ या ठिकाणी दोन्ही चौकशी करू शकता, शाळेत करू शकता. शेवऱ्यांचे ग्रामस्थ, त्यांचे सगळे पाहुणे मंडळी. हो. त्याच्यानंतर आपले चिंचगडचे ग्रामस्थ आणि आपले सगळे त्यांचे पाहुणे मंडळी या दोघांच्या समोर हा पसंतीचा कार्यक्रम आपण आज या ठिकाणी घेत आहोत. खरं म्हणजे दोन्ही मालकांचं सगळं बोलणं अगोदर झालेलं आहे, मुलामुलींचं सुद्धा सगळं झालेलं आहे. पण रीतिरिवाजाप्रमाणे की बाबा आपल्या एक भावकी म्हणा किंवा नातेवाईकांमध्ये हा कार्यक्रम व्हायला पाहिजे, जेणेकरून आता आजकालच्या या सगळ्या गोष्टी आपण चालू करत आहोत किंवा हे करता होतात. म्हणजे हा पहिली स्टेप आहे ही, मुलामुलीचं पसंतीचा कार्यक्रम, आणि तोही आपल्या नातेवाईकांच्या उपस्थितीमध्ये होत आहे. दोघांचे म्हणजे यजमानी किंवा मालकोमालकी या सगळा व्यवहार झालेला आहे. तर आपण आता दोन्ही म्हणजे मुलगा आणि मुलीला आपल्या सर्वांच्या समोर इथे सर्वांच्या समोर आपण त्यांचं सुद्धा त्यांचे विचार घेऊया, त्यांची ते ओळख करून देतील. शिक्षण किती, नाव काय, सगळं काय, कुठे आहे सध्या, काम काय करतात, आहे ना, बरोबर. तर दोन्ही म्हणजे मुलाला मुलीला सुद्धा इथे उपस्थित राहायला हरकत नाही. बघा आता तुमच्या दोघांचाही जयश्री आणि कुलदीप हा तुमचा जीवनाचा हा पहिला टप्पा आहे. आणि हा टप्पा आपण सर्वांच्या साक्षीने म्हणा हा एकत्र आपण करत आहोत. चहा पाण्याचा हा कार्यक्रम. तुम्ही प्रथम तुमची ओळख सांगा. भले जरी आपण सगळ्यांना एकमेकांना सगळे नातेवाईकच आहेत, आपण जरी ओळखत असलो तरी तुमची ओळख सांगा, नाव सांगा, गाव सांगा, तुमचं शिक्षण किती झालंय, सध्या तुम्ही काय काम करताय, आहे ना, दोघांनी सांगा. पण तुम्ही सांगितलं. कुलदीप कृष्णा माडे, राहणार चेवरी गाव, मुंबईला भांडूपमध्ये राहतो. शिक्षण माझं ग्रॅज्युएशन झालं. शिक्षण किती झालं, ग्रॅज्युएशन लक्षात नाही. म्हणजे दोघेही ग्रॅज्युएशन झालेले आहेत, दोघांचंही ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहे. म्हणजे जवळजवळ तुमची जी जबाबदारी आहे ही सक्षम पेलण्यासाठी हे दोघेही सक्षम आहेत. मी 8 वर्ष झाली तरी पण दोघांना ओळखतोय. तेव्हापासूनच आहे, प्रेम वगैरे आहे. हां, पण दोघांना तुम्ही एकमेकांना चांगलं ओळखता ना. हां, आणि 8 वर्ष झालं तुमच्या लोकांचं प्रेम आहे. बाकी पुढं इकडे तिकडे हे वगैरे पुढं काहीच नाही ना. हां, तुझं पण नाही, त्याचं पण नाही. हां, पुढे बस. दोघांची पसंती आहे 8 वर्षापासूनची आणि ते एकमेकाला चांगले ओळखतात. चहा पाण्याचं देणं, त्यांचं पसंती जे काही आपण करतोय ते कार्यक्रम करायला हरकत नाही, काय होत नाही ना. Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We ride
just like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night, wanna dance to the light, pull the stars from the sky, just two hearts running wild. Never sleep, never stop, as we shout from the top. We're gonna be two hearts running wild. Now the morning is the afternoon. We lay awake in bed. The laughs so loud as the hours pass. We're gonna do it all again. We wanna chase the night, wanna dance to the light, pull the stars from the sky, just two hearts running wild. Never sleep, never stop, as we shout from the top. We're अशा प्रकारे इथे कुलदीपचा चहा पाण्याचा कार्यक्रम आहे तो संपलेला आहे. आता आमचा दुसरा एक मित्र आकाश आहे, आकाश वैराग, तर त्याचा सुद्धा चहा पाण्याचा कार्यक्रम आहे. तो इथेच जवळच्या दुसऱ्या वाडीवरती आहे, चिंचगडमध्ये. तर आता तिकडे जाऊया आणि बघूया. तर आता आकाशच्या चहा पाण्याची सुरुवात होईल. तर पाऊस पण खूप आहे आणि आता बरीचशी इकडे गर्दी झालेली आहे. सगळे मंडळी आता मुंबईवरून आलेले आहेत. तर अशा प्रकारे आहे तो कार्यक्रम संपलेला आहे. दोन्ही चहा पाण्याचे कार्यक्रम आहे ते संपलेले आहे. तर अशा प्रकारे आहे ते दोन्ही चहा पाण्याचे कार्यक्रम आहेत ते संपलेले आहेत. आणि चला आता आपण जाणार आहोत. जय बाय. तर अशा प्रकारे आहेत ते. बघा दादा पण खास चहा पाण्यासाठी मुंबईवरून आला आहे. आणि गणपती
उत्सवासाठी आणि हा आकाशभाई आणि कुलदीपभाईच्या खास चहा पाण्यासाठी चहापाण्यासाठी आज आपली उपस्थिती आहे. हम्म. तर बघा अशा प्रकारे आहेत ते आमच्याकडे चहा पाण्याचे कार्यक्रम आहेत ते केले जातात. आणि आता आमची स्वारी आहे केरळाला. आमचे राजू कुले माझी चांगले क्रिकेटर आहेत. त्यांच्याकडे आपली वाडीचा एक डान्स असतो आपला डबल बारी धमाका. तिकडे आम्ही सर्वजण आता मुलं चाललो आहेत. प्रोग्राम करून संध्याकाळल्यानंतर मग आपल्या घरी मग रात्रीची गणपतीची मजा जी असते वेगळी ती असणारच आहे. तर गणपती उत्सव चालू आहे. आज गणपती उत्सवाचा 3रा दिवस आहे. तर उद्याला गौरी येणार आहेत. तर अशा प्रकारे येणाऱ्या व्हिडिओमध्ये गणपती उत्सव कशा प्रकारे साजरा केला जातो, वेगवेगळे डान्स फॉर्म ते सुद्धा पाहायला मिळतील. तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच. तर पुन्हा भेटू अशाच गावाकडच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅपी राहा. चला तर बाय बाय एव्हरीबडी.